हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा आणि आजचा ब्लॉग असेल वटपौर्णिमा, पूजा आणि सगळं सावी वगैरे आमची. आणि सावी तर काय आज लवकर उठली आहे. माझा प्लॅन सगळा फ्लॉप झाला आहे. मी म्हटलं ही उठायच्या आधी मी आंघोळ वगैरे करेन छान आणि पूजेची तयारी करेन, पण ही त्याच्या आधीच उठली. हे बघा काय झालं, तुझा बलून फुटला. ठीक आहे, आपण दुसरा घेऊया. चालेल? इथे बघ, माझ्याकडे बघ. चालेल ना? पण तू का आज लवकर उठली बाळा? ए, तू लवकर का उठली आज? सावी ये इथे ये. आता बघू, जसं जमेल तसं थोडं थोडं मी दाखवेन शूट करून. हिचा पप्पा पण आज कामाला गेला आहे, सगळंच प्रॉब्लेम होण्याला आहे. आता ही मम्मी येईल तेव्हा हिला सांभाळेल, मग त्याच्यानंतर मग मी वड पुजायला जाईन. तिथे पण बघू कसं शूट करता येईल, थोडं थोडं तसं मी शूट करेनच. आणि हिचं काय चालू आहे? काय खाली पडलं? कोणाचं टॉवेल आहे? पप्पाचं टॉवेल आहे. इथे बघ ना. ए सोनू, इथे बघ. आज मला वड पुजायला जायचं आहे. तू का उठलीस? बघ ना, माझी तयारी करायची आहे. तू मला काहीच करू देणार नाहीस आता. मी काय करू सांग? भांडी, पूजेची भांडी वगैरे सगळे मी काल घासूनच ठेवली आहेत. फ्लाइंग किस द्या ना मला मम्मा. मॉर्निंग किसशी. हा अच्छा, हा मोबाईलला दे. बाश. छान छान. पप्पाला, मम्माला थँक्यू. तू बोल. सावी आता खेळते बाहेर आणि मी माझी ती तयारी करून घेतली. तोपर्यंत कुकरही लावला आहे डाळ राईसचा आणि इथं फळंही कापून ठेवली आहेत. हा काफागर आहे. हे करवंद आणि जांभूळ, आंबा आणि केळी. आमच्या कोकणामध्ये तर मोस्टली मी बायकांना सगळ्यांना हेच देताना बघितले. आमचंच कोकणचा हा रानमेवा आहे, त्यामुळे आमच्याकडे जास्त करून हेच असतं सगळं. केळी, आंबा, फणस, करवंद आणि जांभूळ. सो मी आता ते सगळं तयार करून ठेवलं आहे. नंतर मग मी ते पानावरती सगळं मांडेन आणि मी ते 5-5 मण्यांच्या जे असतं मणी ते ओवूनही ठेवलेत काल रात्रीच. आता मी माझी तयारी करायला घेईन थोड्या वेळाने. आधी मी सावीला काहीतरी भरवते. इथे पूजेची तयारी पण झाली आहे माझी. तुपाचं निरंजन, हे विडा, फुलं वगैरे सगळं घेतलेत. फुलं मला नाही भेटलेत. आणि हे तांब्याचं कलश पाणी. सावी हात नाही लावायचा. सावी इथे बघ. हे खायचं नाही आहे, ते बप्पा करायचं. तुला नंतर देणार मी, सगळं आल्यावर देईन ना. ही असं म्हणून तयारी करून ठेवली की आता ही असंच करत बसणार आहे. हे खायचं नाही आहे. हळद आहे ती, हळद, हळकुंड बोलतात त्याला. हो, ठेवून दे बाबू त्याच्यात. बाप्पा करायला जायचे ना, ठेवून दे. नाही, होळी नाही आहे ती. आता मी माझ्या हाताला नेलपेंट लावली म्हणून ती स्वतः लावते. मी तिला बोलते मी लावते, तर मला बोलते नाही मीच लावणार. आई गो, हा लाव 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 लाव, छान छान. फक्त नखाला लावायचं. ओनली नेल्स. हां. आजीबाई, आजीबाई. बस झालं, आता दुसरा नेलला लाव. कोणाला कळत नाही? कोण पागल आहे? नाही, मी नाही पागल आहे.
मला विचारते कळत नाही का? एवढं बोलते तू का? हा काय तू छोटी आहे. साडी तर वेअर करून झाली आहे माझी. आता हेअरस्टाईल आणि छोटासा मेकअप. आम्ही निघालोय आता. माझ्यासोबत गार्गी आहे आणि ही मागे लागली आहे. ए तुझा तू नको येऊस. नाही तू नाही यायचं. तुला मी बोलवते आंघोळ करा आणि चल म्हणून. तू आलीच नाही ना. आता राहा. तुमचं काय आहे हा? बॉय लोकांचं काय आहे तिकडे? आम्ही निघालो ओढ पुजायला. साऊ पण आमचे आले बघा. आणि हे 2 बॉयज पण आलेत तिकडे. तिथे काय आंबे खायला आला तुम्ही? हा हा आम्ही आता इथे वडाच्या इथे पोचलोय बघा. गर्दी किती आहे.
बघ बनाना खाते. मँगो आहे. मँगो आहे. मी बघितलं नाही. अरे टाकायचं नाही, प्रसाद आहे ना बाप्पू. जाते तू घरी? नको ना. ही रडतीये आता. चल सावी, झालं. कंटाळली मुलगी. तिला आता उचलून घ्यायचंय. भाऊ मी कशी उचलून घेऊ तुला ग, मला साडीत नाही जमत. हो ठीक आहे, मी घेते थांब. एवढं उन्हातून हिला घेऊन जायचं. सावी हाय कर त्यांना. सावी हाय कर ना. इकडे इकडे. आणि बोल आज मी खूप थकली आहे. आज त्यांना सांग माझ्या मम्माचं व्रत आहे आणि उपवास माझा आहे. सांग माझा उपवास आहे कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, फक्त दूध पिली. काही खाल्ली नाही ना. वटपौर्णिमा मम्माची आणि उपवास माझा असं बोल. माझा उपवास आहे. हा मम्मावरचा मी पकडते. मला चप्पल घातले नाहीये ते मी, आणि एवढं ऊन आहे आणि त्यात ही कमरेवरती. हा आणि त्यामध्ये साडी नाही जमत. साडी पण गारगे. हो माझे पाय भाजले सावी. सावी उतर ना. सावीने पण चप्पल नाही घातले कारण मम्मीने चप्पल नाही घातली म्हणून सावीनेही चप्पल नाही घातली. हो ना सावी? किती काळजी आहे मम्माची सावीला. खूपच काळजी आहे ना सावी, हो की नाही? तू चप्पल का नाही घातली? फोन आलाय. कट कर व्हिडिओ, कट कर. हा किती गरम झालं बघ, घाम आलाय ना. माझी केस पण तापलेत. अरे आपण शॉर्टकट मारायला हवा होता. ठीक आहे चल इथून जाऊया. ये सावी आता हट्टी झाली आहे. आता आम्ही पोहोचू घरी. आता बिल्डिंग मध्ये बायकांना वाणं द्यायची आहेत अजून, आणि मग झालं आमचं आजचं व्रत. अजून आहे आमचं सत्यवानाला. सत्यवान कामावरती गेलंय. सत्यवानाला द्यायचंय वाण मेन म्हणजे, त्याशिवाय उपवास नाही सुरू शकत. सत्यवान म्हणजे? सत्यवान म्हणजे सावीचे पप्पा. हो सावित्री आली वड पुजून. सत्यवान गेलाय कामाला. सत्यवानाला बोललेली मी सुट्टी घे, पण सत्यवान काय आमचं ऐकत नाही बाबा त्या बाबतीत. चला असो आपण संध्याकाळी त्यांना वाण देऊ. ते शूट करता आलं तर शूट करेन, नाही तर नाही होणार. चला आता आपण जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरात, तिथे पहिलं वाण ठेवूया. बंद कर. आमच्या सोसायटीतलं गणपतीचं मंदिर, इथे आता वाण ठेवायचं आहे मला. बघ इथे गंडकुंड आहे, इथे जाऊ माझी. सोसायटीला बऱ्याच बायकांनी ते वाण ठेवलंय आता. बस 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 खूप. केलंय गणपती बाप्पाला एक सांगितलंय 7 जन्मासाठी नाही तर जन्मजन्मीसाठी मी बघतोय माझ्या सत्यवानाला म्हणजे 22ला. तर हा होता आजचा आपला वटपौर्णिमेचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी